Hello friends. Yesterday in last lecture we had seen the chapter plant structure and function. So in today's lecture we are going to solve the full exercise of this chapter. This chapter is from class 7 and from Maharashtra State Board. So we'll go ahead and we'll see one by one question. The first question in this exercise, it is the give example of three plants that have. म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी की तीन एक्झाम्पल्स द्यायचे जसे की मग स्पायनी फ्रुट्स असलेले स्पायनी स्टेम, रेड फ्लावर्स, येलो फ्लावर्स, विच लिव्स क्लोज ॲट नाईट, लिव्स विच क्लोज ॲट नाईट, सिंगल सीडेड फ्रुट्स, मेनी सीडेड फ्रुट्स. तर चला मग पाहूयात आता यांचे ॲन्सर्स. या ठिकाणी स्पायनी फ्रुट्स जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं दतुरा, कॅस्टर, ट्रायब्युलस, त्याला गोखरू असं देखील म्हणतात. स्पायनी स्टेम असलेले जर पाहिले तर रोज, बुगेनविला, विलिया, ॲकॅसिया, बाबू हे स्पायनी स्टेम असलेले आहेत. म्हणजे इथं फ्रुट्स काटेरी फळं असलेले. त्यानंतर काटेरी फळ अजून आपल्याला सांगता येऊ शकतं की आपण कॅक्टसमध्ये सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला. लाल रंगाचं पाहायला मिळतं. स्पायनी स्टेम खोड काटेरी असलेलं रोज आहे, बुगेनविलिया, अकॅशिया, बाभूळ. त्यानंतर रेड फ्लॉवर्स लाल फुलं असलेले 3 एक्झाम्पल्स आपल्याला लिहायचे आहेत. हिबिस्कस, रोज, आयोक्झोरा, आयक्झोरा त्याला रुक्मिणी प्लांट्स असं देखील आपण म्हणत असतो. आता त्याच्यानंतर येलो फ्लॉवर्स असलेले बघ. त्यात मेरीगोल्ड, सनफ्लॉवर अँड मस्टर्ड. लीव्हज विच क्लोज ॲट नाईट. रात्री पानं बंद करणारी झाडं. टच मी नॉट प्लांट त्याला मायमोसा प्लांट म्हणजे त्याला आपण लाजाळूचं झाड म्हणत असतो. तर हे रात्री सूर्य मावळला अंधार पडला की ते काय करत असतं, पानं आपले बंद करून घेत असतं. अल्बिझिया, पिजन पी आहे. पिजन पी म्हणजे तूर. त्यानंतर आपण टॅमरिंड सांगता येईल आपल्याला एक्झाम्पल. चिंचाचं झाडसुद्धा तशा पद्धतीनं करत असतं. नंबर नेक्स्ट सिंगल सीडेड फ्रुट्स म्हणजे एक बी असलेलं. मँगो, कोकोनट, बेर. बेर याला जुजुबी म्हणतात. म्हणजे थोडक्यात बोर आपलं. झिझिफस असं त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये आणखी एक. मेनी सीडेड फ्रुट्स जास्त सीड असलेले. गवा, पपया, वॉटरमेलन. तर अशा पद्धतीचा हा पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही सहज याचा काय करू शकता एकत्रित्या याचा या ठिकाणी स्क्रीनशॉट करून हे ॲन्सर्स सॉल्व्ह करू शकता, लिहू शकता. बघा करू शकता या ठिकाणी. स्क्रीनशॉटसाठी आपण 3 सेकंद देतोय. ओके. चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑब्झर्व्ह एनी वन फ्लॉवर. तर एक फूल आपण ऑब्झर्व्ह करायचं आहे आणि कोणतंही ॲट्स व्हेरियस पार्ट्स अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स. तर स्वतःच्या भाषेमध्ये थोडक्यात आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यांच्याविषयी माहिती लिहायची. तर आपण एक जनरली घेतलं हिबिस्कस, जास्वंदाचं फूल. त्याचे पार्ट्स आपण या ठिकाणी पाहूयात. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, पॉलिनेशन ही त्याची प्रोसेस झाली. तर हे पार्ट्स आपल्याला पाहायचे. तर मग कॅलिक्स जो ग्रीन पार्ट आहे सेपल्स तो प्रोटेक्ट द बर्ड त्याचं फंक्शन इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर करोला म्हणजे पाकळ्यांचा भाग ब्राईट रेड पेटल्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स ते त्याचं फंक्शन आहे. अँड्रोशियम तो मेल पार्ट आहे. तो स्टेमनने बनलेला आहे. त्याचे पार्ट्स आहेत अँथर प्लस फिलामेंट आणि ते फंक्शन आहे प्रोड्युसिंग द पोलन ग्रेन्स. त्यानंतर गायनोशियम जर पाहिलं तर फिमेल पार्ट इट इज फिमेल पार्ट स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरी अँड कंटेन्स ओव्ह्यूल्स हे त्याचं थोडक्यात ते काय करत असतं ओव्ह्यूलला कंटेन करत असतं. मग ह्यांचं काय होत असतं की पॉलिनेशन ही प्रोसेस घडत असते या गायनोशियमवर आणि मग पोलन ग्रेन्स फॉल ऑन स्टिग्मा, fertilization occurs and ovary develops into fruit and ovules into seeds. म्हणजे थोडक्यात जनरली ती प्रोसेस आहे ही आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये मांडलेली आहे. तर पॉलिनेशन काय होत असतं अँथरमधून पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात. त्याचे एजंट्स आहेत हे आपण मागच्या तासात पाहिलेलं होतं आणि सोबतच फर्टिलायझेशन त्या ठिकाणी घडून येतं. पोलन ट्यूब तयार होऊन आणि मग ओव्हरीचे ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होतं, तर ओव्ह्यूल्स हे सीड्समध्ये त्याचं रूपांतर होतं.
सेकंड क्वेश्चन हा असा आहे, याचाही तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. नंबर थर्ड क्वेश्चन इज देअर, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस डिसिमिलॅरिटीज म्हणूयात. मग आपल्याला कोणाकोणाचे काढायचे, ज्वार अँड मूग, ओनियन अँड कोरिएंडर, leaves of banana and mango, coconut tree and jowar stalk plant. तर मग या ठिकाणी अगोदर आपण ज्वार आणि मूगचं पाहूयात. तर मूग म्हणजे आपलं ग्रीन ग्राम, ज्वार मीन्स सॉर्गम. हे इंग्लिशमध्ये त्यांची नावं आहेत. सिमिलॅरिटीज ते दोन्हीही फूड क्रॉप्स आहेत. येस. आणि डिफरन्स मात्र त्यांच्यामध्ये आपल्याला ज्वार इज अ मोनोकॉट प्लांट, फायब्रस रूट्स अँड पॅरलल व्हेनेशन आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतं. मूगमध्ये डायकॉट असतं. इकडे फायब्रस आहे, ते इकडे टॅपरूट आहे. पॅरलल व्हेनेशन तर इकडे रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. आणि ह्याच्यात टॅपरूट आपल्याला हे पाहायला मिळतं. हे झाले त्यांचे डिफरन्स. डिफरन्स तुम्ही सुद्धा लिहू शकता. त्यानंतर ओनियन अँड कोरिएंडर. आता याच्यातही बोथ सिमिलॅरिटी जर पाहिलं तर बोथ आर व्हेजिटेबल्स, दे बोथ आर हर्ब्स अँड एडिबल. हे खाण्यासारखे असतात. एडिबल मीन्स काय असतं? थोडक्यात खाण्यायोग्य. ओके, या पद्धतीने. ओके, डिफरन्सेस. ओनियन ओनियन इज मोनोकॉट, कोरिएंडर इज डायकॉट, फायब्रस रूट, टॅपरूट, बल्ब स्टेम, कंपाऊंड लीव्हज, ही त्यांचे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर लीव्हज ऑफ बनाना अँड मँगो. बघा, बनाना आणि मँगोचे थोडक्यात पानं कशी आहेत, त्यांच्यात सिमिलॅरिटी काय? बोथ आर सिंपल लीव्हज. ओके, हेल्प इन फोटोसिंथेसिस, दोन्ही मदत करतात. त्यानंतर मग बनानाचं डिफरन्स, मोनोकॉट, मँगो डायकॉट. हे मोनोकॉट, डायकॉट प्रत्येक ठिकाणी यूज केलेलं आहे. त्यानंतर पॅरलल व्हेनेशन, रेटिक्युलेट व्हेनेशन, व्हेरी लार्ज लीव्हज अँड लिथरी लीव्हज. लिथरी लीव्हज असतात असे या ठिकाणी. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट 2 ट्रीज आपल्याला आहेत इकडे, कोकोनट ट्री अँड ज्वार स्टॉक प्लांट. तर कोकोनट ट्रीमध्ये बोथ आर मोनोकॉट्स. मोनोकॉट्स तर आहेतच. फायब्रस रूट्स आहेत. आणि मग मोनोकॉट असल्यामुळं आणि पॅरलल व्हेनेशन असणार. डिफरन्स काय असतील? कोकोनट हे टॉल असतं. ज्वार हे सीझनल क्रॉप आहे. सिंगल ट्रंक असतं. याच्यात ग्रास लाइक स्टॉक म्हणजे गवतासारखं त्याचे देठ असतात. म्हणजे थोडक्यात त्यानंतर पेरेनियल हे खूप वर्षभर म्हणजे बहुवार्षिक. पेरेनियल म्हणजे काय असतं? हे बहुवार्षिक असतं. तर हे मात्र शॉर्टर, याला आपण ॲन्युअल प्लांट म्हणत असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं यांचे डिफरन्स आणि सिमिलॅरिटीज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर ती तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर पुढे आपण पाहूयात आता, की नंबर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन इज देअर, एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर ओन वर्ड्स. आता इमेज आपल्याला दिलेले नाहीत, पण इमेज जे आहेत आता थोडक्यात फ्रुट्स. सम फ्रुट्स आर सिंगल सीडेड. तिथं फ्रुट्स आहेत असं इमेज ज्या आहेत आपल्याला बुकमध्येही त्या ठिकाणी दिसलेल्या नाहीत किंवा दिसत नाहीत. परंतु आपण जर पाहिलं तर फ्रुटची एक इमेज आहे आणि सीड्सची एक इमेज आहे. मग या ठिकाणी बघा, सिंगल सीडेड म्हणजे ते मँगो आहे. काही मेनी सीडेड असतात, जॅकफ्रूट, कस्टर्ड ॲपल. त्यानंतर मग सीड्स जर पाहिलं तर पी सीड स्प्लिट इंटू 2 इक्वल पार्ट्स, त्याला डायकॉट म्हणत असतो. राईस सीड्स डू नॉट स्प्लिट इंटू 2 पार्ट्स, सो दॅट इज कॉल्ड मोनोकॉट. त्याला मोनोकॉट आपण असं म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं हे इमेज आपण स्वतःच्या वर्ड्समध्ये लिहू शकतो आणि लिहिलेले आहेत. त्यानंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ अ प्लांट. आपण याचे फंक्शन काय करू शकतो? डिस्क्राईब करू शकतो. बघूया आता पार्ट्स जे आहेत फंक्शन्स प्लांटचे, तर त्यांचे एक-एक पार्ट्स आपण या ठिकाणी पाहूयात. तर रूट्स पहिला पार्ट पाहूयात. रूट इज द फर्स्ट पार्ट. इट गिव्हज सपोर्ट्स टू द प्लांट. इट ॲब्सॉर्ब्स वॉटर अँड मिनरल्स, स्टोअर फूड. कॅरट, बीट या ठिकाणी असे फूड स्टोअर करून ठेवतात. शो मॉडिफिकेशन्स, बदल देतात. प्रॉप रूट, स्टिल रूट, म्हणजे त्याला आपण ॲडव्हेंटिशियस रूट वगैरे सांगता येईल. हे त्यांचे फंक्शन आहेत रूटचे. स्टेमचं काय सांगता येईल? गिव्हज सपोर्ट, देन कंडक्ट्स वॉटर, त्यानंतर फूड कंडक्ट करत असतं. बिअर्स लीव्हज, फ्लॉवर्स अँड फ्रुट्स, हे त्याचं फंक्शन आपल्याला पाहायला मिळतं. लीव्हज, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ लीव्हज? इट इज द मेन फंक्शन इज photosynthesis, respiration and transpiration. These three functions are there of the main functions of the leaves. Okay, the next part is the flowers.
Flower carries reproduction, pollination, and fertilization. It helps in the making fruits and seeds. Okay. Then next one, fruits. It protects the seed and help in dispersal. Then next, seeds. It germinates into new plant. नवीन प्लांट मध्ये काय असतं त्याचं रूपांतर होत असतं. तर हे अशा पद्धतीचे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं हे काही पार्ट्स आहेत, जे की आपण या पाठामध्ये पाहिलेले आहेत आणि मागच्या काही लेक्चरमध्ये देखील आपण हे सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन्ड बिलो. काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. फाइंड अ लीफ करस्पॉन्डिंग टू ईच प्रॉपर्टी अँड डिस्क्राईब दोज प्लांट्स. आता लीव्हज विथ स्मूथ सरफेस म्हणजे स्मूथ सरफेस असलेले लीव्हज कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. लीव्हज विथ रफ सरफेस, फ्लेशी लीफ कोणते, स्पाइन्स कोणते, ऑन लीफ म्हणजे काटे असणारे. तर तेही आपण पाहूया. तर स्मूथ सरफेस असलेली लीव्हज आहे रबर प्लांट, मनी प्लांट. त्यानंतर रफ सरफेस असलेली लिहू शकतो लेडीज फिंगर, त्याला आपण ओकरा म्हणजे भेंडी म्हणू शकतो. बॉटल गार्ड लीव्हज ते देखील आपल्याला सांगता येतात. त्यानंतर फ्लेशी लीव्हज कोणाचे असतात? तर एलोवेरा, ब्रायोफिलम हे फ्लेशी लीव्हज पाहायला मिळतील. त्यानंतर लीव्हज विथ स्पाइन, कॅक्टस आणि अगेव. तर या पद्धतीनं हे सांगता येईल. अशा पद्धतीनं हे जे दिलेलं डिस्क्रिप्शन आहे, ते काही प्रॉपर्टीज आहेत लीव्हजमध्ये आणि ते आपण या ठिकाणी नमूद केलेले आहेत. नंबर नेक्स्ट पार्ट इज दॅट इज फाइंड द प्लांट पार्ट्स. द प्लांट पार्ट या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. हिडन म्हणजे लपलेला. तर या ठिकाणी पहिला आहे तो म्हणजे बड. हे इथं बड आपल्याला सांगता येईल. त्यानंतर इकडे बघा, इकडे पेटल आहे. PETAL हे पेटल आहे. त्यानंतर ओव्ह्यूम या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. पण असा या प्रत्येक ठिकाणीच एकदम एकत्र आला असेल असं असू शकतं किंवा नसूही शकतं. रूट आहे इथे रूट बघा आणि त्यानंतर इकडे रूट हेअर आहे. हे रूट रूट हेअर आणि ह्या दोघांचा मिळून एक रूट हेअर. त्यानंतर पेटल इथं बसणार नाही. पेटल खाली दिलेला आहे. हे इथं पेटल स्पेशल दिसतंय. गुड. हां. तर बघा त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं ते म्हणजे रूट हेअर आहे. स्टेम. आता स्टेम आपण इथं पाहू शकतो आपण. इथं त्यानंतर लीफ, LEAF लीफ आहे. तर ते देखील आपण पाहू शकतो. तर बघा लीफ आपल्याला शोधायचा आहे. तर लीफ कुठे या ठिकाणी दिसते तो आपण पाहायचा आहे. तर LEAF म्हणजे ते या ठिकाणी आपल्याला एकत्रितरित्या मात्र हां, इथून LEAF या पद्धतीनं लीफ दिसतंय आणि फ्लॉवर. आता फ्लॉवर जो असणार आहे तर आपल्याला जिथं FL आहे त्या पद्धतीचं फ्लॉवर आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं म्हणजे हे जे पझल दिलेला आहे, तर ते पझल आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. FLOWER फ्लॉवर. येस. इथे या ठिकाणी अशा पद्धतीनं flower. Okay. So this is the exercise from seventh chapter number second, plant structure and function. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सोल्युशन केलेलं आहे. मुलांनो, या ठिकाणी आपण थांबूया. थँक यू सो मच.